आहे का? वायफायचे अरेंज करायचं आहे नाही ना? तुमचं जेवणाचं काय? जेवण तुमच्या घरी मी नाही जेवलो. नाही पण कॉर्पोरेशन आणि खासदारकी एकत्र आहे. प्रश्न विचारता का काय? मी जनरली अपडेट देतो. आज सकाळपासून आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सातत्याने सर्व बूथच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्या काही अडचणी आल्यात या कुठेतरी सुटाव्यात यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. टोटल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 155 संवेदनशील बूथ आहे असं आम्ही इलेक्शन कमिशनला पोलिसांना सांगितलेलं आहे. आतापर्यंत ज्या कंप्लेन आल्या, ज्या तोंडी आल्या, छोट्या मोठ्या होत्या, कुणी कुठं छोटीशी दमदाटी वगैरे करते, अशा 250 तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत. या सोडून पैसे वाटपाच्या तक्रारी अशा 18 आलेल्या आहेत. त्यातले काही व्हिडिओ हे आम्ही ट्विट केलेले आहे. मारहाण, शिवीगाळ, बूथ घेण्याचा प्रयत्न असे 8, ईव्हीएम खराब, ईव्हीएम फ्रेम चुकीचं, नाहीतर ईव्हीएमचं प्लेसमेंट चुकीची आहे, अशा 38, आणि बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न हा वेल्हेमध्ये झाला. वांगीवाडी असं काही ते नाव आहे. तिथं ज्या गुंडाचा फोटो मी ट्विट केला होता 2 दिवसापूर्वी, तो स्वतः 25 लोक घेऊन बूथ मध्ये शिरला होता. त्यामुळे तिथं ते झालं. अशी आतापर्यंतची परिस्थिती आहे. कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जो प्रतिसाद लोकांकडनं मिळत आहे तो खूप सुंदर आहे. जे कोणी भेटतायत ते सर्व सांगतायत आम्ही गुंडागर्दी, आम्ही दडपशाही, आम्ही आर्थिक ताकद ज्या बाजूला आहे त्या बाजूला जाणार नाही. आम्ही स्वाभिमानाच्या बाजूली आहोत, आम्ही चांगल्या विचाराच्या बाजूली आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होते की येत्या काळामध्ये नक्कीच लोकांना गोड अशी बातमी 4 जूनला मिळेल. याच्यामध्ये या सर्व कंप्लेनचा अभ्यास केल्यानंतर बहुतांश कंप्लेन या बारामती तालुक्यातून नाही तर बारामती विधानसभेमधून आलेल्या आहेत. त्याच्यावरनं आम्ही एकच निष्कर्ष इथं काढतो की अजितदादांनी पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे. इतर मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय. त्याचा अर्थ की आत्ताच कुठेतरी आपण इलेक्शन हरलोय हे महायुतीच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आता वाटायला लागलेलं आहे. बारामती फक्त कुठेतरी मायनस जाऊ नये यासाठी धडपड ही सर्व नेत्यांची त्या बाजूच्या सुरू आहे असं कुठेतरी जाणवतं. ही जी भाषा जर त्यांनी अधिवेशनामध्ये वापरली गेली, अध्यक्ष जर परवानगी देत असेल तर काही हरकत नाही. अध्यक्ष सोडा, महिलेच्या समोर नाही तर सुज्ञ व्यक्तीच्या समोर जर ही भाषा वापरली तर ती व्यक्ती त्याबद्दल काय बोलेल? तुम्ही सुद्धा टीव्हीवर टाकताना तुम्हाला अनेक वेळा टिंग 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 करावं लागलं. म्हणजे असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागते. आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची
त्याच्याच बरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथे बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपून घेणार नाहीत. तक्रार 100% केलेली आहे आणि गावातल्याच लोकांना धमकी देतात की इथं तुम्ही जावा, इथून जावा, इथं थांबू नका. जो काही जळजळाट नाही तर चिडचिड त्यांची होत आहे त्याच्यावरनं सुद्धा एक संदेश कुठेतरी मिळत आहे जो आमच्यासाठी सकारात्मक आहे आणि त्यांच्यासाठी नकारात्मक आहे. आता वातावरण सुप्रियाताईंच्या बाजूला असताना सुप्रियाताई अजितदादांच्या घरी जाऊन संभ्रम कशाला निर्माण करतील. आशा काकींना त्या भेटायला गेल्या होत्या, अनेक दिवसानंतर त्या बारामतीत आल्या होत्या. श्रीनिवास काकांनीच हे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की ते पुण्याला का मुंबईला होत्या आणि मग एक गोष्ट सिद्ध होते की हृदय नाही तर भावना त्या कुठेतरी आत्यांकडे आहेत नाही तर सुप्रियाताईंकडे आहेत. जेव्हा काटेवाडीला त्या गेल्या होत्या तिथंच अजितदादांचं घर आहे आणि त्या घरी काकी आहेत जेव्हा कळालं सुप्रियाताई गेल्या आणि तिथं नमस्कार घेतला, आशीर्वाद घेतला. आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल, स्वार्थी भूमिका घेतली असेल, त्यात आईचं काय चुकलं, काकींचं काय चुकलं. उलट तिथं जो परंपरा आहे, जे काय कल्चर आहे, संस्कृती आहे आपली, ती आत्यांनी तिथं म्हणजे सुप्रियाताईंनी जपली आणि हेच कुठेतरी विरोधकाच्या पोटामध्ये दुखायला लागलं असं कुठेतरी म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं संस्कृती आणि विचारसरणी याची अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि जे चिल्लीपिल्ली अजितदादांनी इतर जे काही टीव्हीवर बोलणारे पाळलेली आहेत नाही ठेवलेली आहेत त्यांच्याबद्दल तर बाजारी लोकांबद्दल न बोललेलं जास्त योग्य. भावना आमच्याकडे आहेत. आता काटेवाडीला गेल्यानंतर आजीला नाही तर काकीला भेटणं ह्यात काय चुकलं. हीच तर परंपरा आहे, हीच तर संस्कृती आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत राजकीय संस्कृतीची वाट लागलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना संस्कृती कधी कळायची, त्यांना सोयीची संस्कृती नाही तर सोयीचं राजकारण कुठे ते कळतं. त्यामुळे असंवेदनशील कॉमेंट हा देवेंद्र फडणवीस असतील नाही तर त्यांच्या नेत्यांकडनं केला असं माझं मत आहे. त्यांचा प्रश्न मग मी कुठं नाही म्हणलं त्या कामासाठी चालू नव्हत्या, त्या नक्कीच कामासाठी चालू होत्या. पण मी याच्या आधी 10 दिवसाआधी एक कॉमेंट केली होती, ट्विट केली होती की सामान्य लोकांना पीडीसीसी बँक आणि बारामती बँकेतून 500 रुपये मिळत नाहीत. मग त्याचा अर्थ त्या पैशाचा कुठेतरी कुठेतरी वापर होतोय. आता सामान्य लोकांना 5 पर्यंत बँक चालू असते, आता इथं 1 पर्यंत चालू आणि त्याच्यात ते काम करत होते. पण ते कशाचं तर पैसे वाटपाचं काम कुठेतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे. आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा, तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे. त्यामुळे कोणाचं काम पीडीसीसी करत होतं याच्या आधी पीडीसीसीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्दैवाने हा त्यांचा प्रचार केला आणि आता पीडीसीसी बँक रात्री 1 पर्यंत उघड्यात. मार्च एंड तर नाही, मार्च एंड असला असतं तर समजलं असतं. आता आपण मे मध्ये रात्री 1 पर्यंत काय करतायत तर 500 रुपयाच्या नोटा वाटतायत असं आमचं ठाम मत आहे. इलेक्शनच्या दिवशी त्यांना हे वक्तव्य करावं लागतं. आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा रडू येत नसताना सुद्धा रडण्याची ऍक्टिंग तिथं केलेली आहे. चांगली गोष्ट आहे की काकी तिथे आल्या. मी काकींचं मान ठेवतो, या वयामध्ये आजारी असताना सुद्धा मतदान करण्यासाठी त्या आल्या. पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा
पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो तो त्यांचा विषय आहे. पण मी काकींचं स्वागत करतो. वय आणि आजारी असताना सुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. नाही महिना झाला, 1.5 महिना झाला काकींबरोबरचा फोटो मी काही बघितला नव्हता. आज इलेक्शनच्या दिवशी मेरे पास माँ है हे कुठेतरी सांगावं लागतंय. याच्या मागे काय हे मला सांगता येणार नाही. पण मी एवढंच आहे, काकींना मानलं, आजीला मानलं. या वयामध्ये सुद्धा त्या मतदान करण्यासाठी आल्या. हाच आदर आणि हाच विचार खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाचा विचार आहे. त्याला 2-3 कारणं असू शकतात. एक, खडकवासल्याचे काही व्हिडिओ आम्ही बघितले. तिथं काही लोक आली, म्हणाले अरे कमळच दिसत नाही, मग मी मतदानच नाही करणार. त्यामुळे चिन्ह बघण्यासाठी काही लोक आल्यानंतर ते चिन्ह नसल्यामुळे तिथं मतदानाला ते आले नसावेत. 2, पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि तो काल आणि परवापासून सुरू झालेला आहे. काही लोकांपर्यंत अजून पैसे पोचले नसावेत म्हणून काही अजितदादा गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते त्यांना म्हणत असतील, थांब, थोडा वेळ थांब, काहीतरी तुझ्यापर्यंत पाठवतो आणि मग मतदानाला जा. मग कुठेतरी एक संभ्रम मतदारांच्या मनामध्ये निर्माण होत असेल. पण सर्व मतदारांवर आमचा विश्वास आहे. सर्व महाराष्ट्रातले स्वाभिमानी मराठी नागरिक आहे, त्यामुळे ते योग्य असा निर्णय घेतील. आणि जी गुंडागर्दी, म्हणजे गुंडागर्दी इतकी आहे की उद्या जाऊन तेच गुंड जर लोकांच्या घरी आले, त्यांचे कार्यकर्ते घरी आले, आपल्या आया बहिणी घरी असतील आणि ते केस वाढवलेले गुंड जर घरी आले तर आपल्याला कसं वाटेल. त्यामुळे ही जी गुंडाची संस्कृती अजितदादा आणि भाजप जी पुढे आणत आहे त्याला खऱ्या अर्थाने थांबवायचं असेल, हीच ती वेळ आहे लोकसभेची. तसं नाही होणार. हे गुंड काय करणार तर हे गुंड कोणाच्या जमिनी, कोणाची घरं, अजून काही वेगळ्या प्रॉपर्टी असतील, नाहीतर कोणाचं ते छोटस दुकान आहे, एखाद्या दुकानाचा पत्रा बाहेर आलाय तर त्याला ब्लॅकमेल करून हफ्ते चालू करतील आणि हफ्ते चालू केल्यानंतर सामान्य लोकांना अडचण होईल. हे का होतंय, का गुंड पुढे येत आहेत? कारण का वर्धास्त हा सत्तेतल्या लोकांचा आहे. आता वाय सिक्युरिटी वाला व्यक्ती जर गुंडाला भेटायला जात असेल आणि गुंडाला भेटल्यानंतर स्वतः त्याला YZ सिक्युरिटी मिळत असेल तर अजबच सरकार आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे गुंडाराज थांबवायचा असेल तर लोकांनी या लोकसभेमध्ये विचार करूनच मतदान करावं आणि धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्ती जी लोकांची शक्ती याची बाजू घ्यावी लागेल. अभय मांढरे हे अजितदादांचे, माझे आणि पवार कुटुंबियाचे नातलग लागतात. ते कसे नातलग लागतात? मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक सावत्र कुटुंब अजितदादांनी पुढे आणलं होतं का नव्हतं? त्या कुटुंबाचं आणि अभय मांढरेंचं नातं आहे. आता ते नातं आहे, नातं असल्यामुळे याच्या आधी आम्ही फोटो काढले असावे. आता आज आमच्या बरोबर ते फोटो दिसत आहेत का? जेव्हा ते स्वतः धमकवत आहेत का कोणाच्या तरी माध्यमातून धमकवत आहेत? हे कुठेतरी माझं अजितदादांना चॅलेंज आहे, अभय मांढरेंबद्दल तुम्ही कुठेतरी ओपन वक्तव्य करावं. ते तुम्हाला सहकार्य करत नसतील तर डायरेक्ट जसं तुम्ही मटक्याच्या बाबतीत खोटं बोलला, जसं तुम्ही इतर गोष्टी, तसं तुम्ही भोरच्या बाबतीत खोटं बोलला, तसं अभय मांढरेंच्या बाबतीत तुम्ही खरं बोलता का खोटं बोलता हे जगाला बघायचंय. त्यामुळे नक्कीच सांगा. अरे मी काय सांगितलं, तिथं फोटो कोणा बरोबर आहे? गुंडा बरोबर आहेत माझे का अभय मांढरें बरोबर आहे? अरे अभय मांढरेंचे नातलग, जे माझे सुद्धा नातलग आहे, त्यांना अभिमानाने आमच्या बरोबर कुणीतरी पवार आहे
हे दाखवण्यासाठी कुणी पुढे केलं? अजितदादांनी केलं. अभय मांढरेंचं आणि त्यांचं नातं. आता अभिमान म्हणून तुम्ही त्या कुटुंबाला पुढे करता आणि जो व्यक्ती आज तुमच्यासाठी धमक्या देत आहे असं मी नाही म्हणत. असं कोण म्हणतंय? अजितदादांचीच लोक. मी अजून आजपर्यंत अभय मांढरेंचं नाव घेतलं होतं का? नाही. हे कुणी घेतलं? ते भाडोत्री जी लोक आहेत अजितदादांची त्यांनी. आणि मग त्यांनाच कुठेतरी विचारा की अभय मांढरेंचं दादांचं काय नातं आणि आज दादा या बाबतीत स्पष्टीकरण देणार का नाही एवढं तुम्ही विचारा. कसं हे लोकसभेचं इलेक्शन हे मोठं इलेक्शन आहे. जेव्हा महानगरपालिकेचं इलेक्शन राहील तेव्हा मी त्यांच्याबद्दल नक्कीच बोलेन. पोलिसांचा नक्कीच कंट्रोल सुटलेला आहे. पोलिसांच्या समोर आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जातं. पोलिसांच्या समोर पैसे दिले जातात. पोलिसांना आम्ही सांगून सुद्धा त्या गुंडाला चाप लावत नाही. आणि गुंड कोण आहेत? तर ते सर्व काय म्हणतात त्याला मोका लागलेले गुंड आहेत ज्यांना आता या इलेक्शनसाठी सोडले. 35 गुंडांना या इलेक्शनसाठी तिथं सोडलं गेलं, मोका काढलेला आहे. याची यादी मी आज संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांना देतो. आता 35 गुंडांना इलेक्शनच्या आधी तुम्ही मोका काढता आणि तेच गुंड प्रचारात तुमच्या दिसत्या. म्हणजे ह्याच्यातून तुम्ही संदेश काय देता? तुम्हाला लोकांपेक्षा, स्वाभिमानी लोकांपेक्षा तुम्हाला गुंड जास्त महत्वाचे आहेत. आता आम्हाला भीती अशी आहे की आता वाजलेत 2च्या आसपास, 3-3:30 नंतर अजितदादांच्या पार्टीकडनं बूथ ताब्यात घ्यायला सुरुवात होईल असं आम्ही पत्र पोलिसांना दिलेलं आहे, इलेक्शन कमिशनला दिलेलं. सीसीटीव्ही कॅमेरा ठेवा, आम्ही सुद्धा व्हिडिओ काढणार आहे. आणि जर तसं घडलं तर मग या बाबतीत कुठं ना कुठेतरी येत्या काळामध्ये कारवाई ही अजितदादांवर झाली पाहिजे. आणि अजितदादांवर तशा 3 कारवाई झाल्या इलेक्शन कमिशनच्या. म्हणजे त्यांनी एका ह्याच्यामध्ये सांगितलं की मीच, माझ्याकडे चाव्यात कशाच्या? तिजोरीच्या, ते तुम्ही बोलू शकत नाही, मीच पैसे देणार आहे. 2 कुठेतरी माळेगाव का कुठेतरी 40 कोटी देतो असं सांगितलं. अजून तिसरं कुठेतरी. त्यामुळे इलेक्शन कमिशनने आता त्यांना नोटीस पाठवली, बास करा, याच्या पुढे अजून तुम्ही बोलू शकत नाही. त्याच्याच बरोबर इलेक्शन कमिशनने पीडीसीसी आणि बारामती बँकेला सुद्धा सांगितलंय पैशाचा विषय. 2 जे तुमचे हे असतात आपले पासबुकवर काही लोकांना खोटे पासबुक दिले गेले आहेत आणि मतदार यादीमध्ये ज्या लोकांचा फोटो नाही त्याच्या पुढे हे पासबुक वापरून फेक मतदान तिथं होणार आहे. एका महिलेचा फोटो माझ्याकडे आलेला आहे, जिला सुप्रियाताईंना मतदान करायचं होतं. ती जेव्हा बूथवर गेली तिला असं कळालं की अरे माझ्या नावावरचं मतदान हे झालेलं आहे. त्याची शहानिशा आम्ही करतोय. ती जेव्हा आम्हाला कळेल तर नक्कीच त्या बाबतीतली माहिती मी ट्विट नाही तर आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. आम्ही विनंती करतोय कार्यकर्त्यांना की जास्तीत जास्त लोकांना आणा. पण जिथं कुठं भाजपचं प्राबल्य आहे तिथं मतदान कमी होतंय बारामतीमध्ये असं एक जाणीव आहे. आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान होताना दिसते आणि ते फार मनापासून होतंय. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निकाल हा फार सकारात्मक लागणारे. जो कुठला कष्ट सामान्य कार्यकर्त्यांनी, स्वाभिमानी लोकांनी घेतले त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. असं कोण म्हणलं? काय म्हणले? असं त्यांनी दारा सुप्रियाताई नाही असं. आता आधी ते राणासाहेब कुठे होते, आता कुठे आहे, त्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांना कुठलं चिन्ह मिळालं हे सुद्धा सुरुवातीला माहित नव्हतं. अशा गोंधळात ते स्वतः गोंधळलेले असावे आणि त्या गोंधळात त्यांनी चुकून सुप्रियाताईंचं नाव घेण्यापेक्षा दुसरंच नाव घेतलं असावं आणि ओमराजेंचं नाव घेतल्यापेक्षा मिसेसचं नाव बोललं असावं. कारण का चुकून त्यांनी जर मिसेसचं नाव नसतं घेतलं तर त्यांना संध्याकाळी जेवायला मिळालं नसतं घरी.
आम्ही सत्तेत नाहीये, केंद्रात तुमची सत्ता आहे, तुमच्याकडे ईडी आहे, सीबीआय है, तेरे पास पुलिस है, तेरे पास क्या नहीं है? मेरे पास कुछ भी नहीं है, मेरे पास सिर्फ लोग है और मैं यहाँ पे बैठा हूँ. जो बोलना है बोल, जिसको भेजना है भेज. मैं यहाँ पे ही बैठा हूँ, मैं नाही डरता. आजपर्यंत नाही घाबरलो, तर ह्याच्या पुढे कशाला घाबरेल? आम्ही मराठी माणसं आहोत, दिल्ली समोर झुकत नाही. त्यामुळे काय करायचं ते कर. उगाच हवेत पतंग नको उडू बातम्या निघाण्यासाठी. आता लोक असं म्हणतायत, आता ते तर कुठं गाडी घेऊन जाताना आम्हाला दिसलं नाही, पण त्यांच्या जे वाईस सिक्युरिटी वाल्या गाड्या आहेत त्या मात्र पार्थ पवार सोडून सगळीकडे फिरताना कुठेतरी दिसत आहेत. ते का फिरतात, त्याच्यात काय असतं हे नक्कीच बघण्याची जरूरत आहे. आता भोरला जेव्हा मावळचे आमदार, त्यांचे बंधू का त्यांचे नातेवाईक आणि तसंच त्यांचा एक कार्यकर्ता जेव्हा पैसे वाटत होते तेव्हा तिथं पकडलं. आता तिथं पोलीस उभे होते, पोलिसांनी काही केलं नाही, गाडी मात्र फोडली आणि पैसे आता कुणी पोलिसांनी नेले का कुणी नेले बघावं लागेल. पण आम्ही त्या बाबतीतली कंप्लेंट केलेली आहे. त्यामुळे कशासाठी वापरतात हे मला तरी सांगता येणार नाही. पण असं म्हणलं जातं अँब्युलन्स, त्याच्याच बरोबर पोलिसांच्या गाड्या, अजून एक करामती आयडिया विरोधकांनी जी वापरली असं लोक म्हणतात ते म्हणजे टँकर मध्ये कुठेतरी पैसा हा ट्रान्सपोर्ट केला जातो. अरे काय भन्नाट! म्हणजे सामान्य लोकांच्या विकासासाठी अशा भन्नाट योजना जर आणल्या असतं तर मानलं असतं, पण पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय काय नाही केलं यांनी. आता बरेच लोक नवीन नवीन नाटक करायला लागलेले आहेत, त्यामुळे पिक्चर फार जास्त बघत असावेत आणि तो पिक्चर बघितल्यामुळे कदाचित त्यांच्यावर प्रभाव झाला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांनी लोकांना सांगावं 2014 पर्यंत सत्ता कोणामुळे आली? पवार साहेबांमुळे आली. पदं कोणी दिली? साहेबांनी दिली. कोणा दिली? अजितदादाने त्यांच्या मित्रमंडळाला दिली. 2019 ला महाविकास आघाडी येण्यासाठी अजितदादांचं काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं, नाही तर कर्तृत्व होतं काय नव्हतं. पण तरी सुद्धा दादांना साहेबांनी पद दिलं. पद दिल्यानंतर निधी आला. 14 पर्यंत निधी हा पद मिळाल्यानंतरच आणला. त्यामुळे एवढा निधी ते आणू शकले असले तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पवार साहेबांमुळे सत्ता आली. त्यामुळे लोकांचं असं मत आहे की दादा जे म्हणतात मी 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 मी, त्याच्या साहेबांचं जर नाव घेतलं असतं तर लोकांनी कदाचित ते मानलं असतं. पण म्हणतो ना, त्याला हृदय लागतं, मोठं मन लागतं. ते दुर्दैवाने बदललेल्या आजच्या भाजपच्या दादांकडे आहे असं वाटत नाही. मी दुसऱ्यांबद्दल तर काय बोलू शकत नाही. तुम्ही माझ्याबद्दल बोललात तर माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. तशा पद्धतीने काहीच होणार नाही, 110% तुम्हाला सांगतो. बरं, तुम्ही म्हणता तसं जर हवेत एखादी अशी बातमी असते, असं जर एखादं घडलं तर मी माझी वेगळी भूमिका नंतर नक्कीच मांडेन. खूप जास्त. मला थोडंसं असं वाटत होतं की अरे पैसे वाटल्यानंतर कुठे ते वातावरण बदलेल हे. पण काही लोक तर फारच हुशार आहेत. ते म्हणतात काही असलं तरी आम्ही स्वाभिमानी उमेदवारालाच चालवणार. आधी खडकवासल्यामध्ये मतदान किती होतं ते आपण बघूया. कारण का आत्ताचे आकडे बघितले तर भाजपचे लोक काय बाहेर नाही घेणार. आणि मग मतदान किती झाले त्याच्यानंतर 1 लाखाची लीड आपण बोलू. काय काय ठिकाणी तर ते म्हणतात की 1,20,000ची लीड घेऊ, आणि गेल्या वेळेस फार कमी मतदान तिथून झालं. त्यामुळे ते आज हवेत बोलतात. आणि कसं आहे, कर्मचाऱ्यांचा वापर करून सर्वे त्यांनी केलेला आहे. आता कर्मचारी जेव्हा जातो तेव्हा अजितदादांचा बिल्ला घालून जातो आणि तो विचारतो कोणाला मतदान करणार. लोक काही वेळीत का बोलायला की नाही आम्ही साहेबांना नाही तर सुप्रियाताईंना देऊ. दादाचा बिल्ला दिसला, दादांनाच करणार. आणि मग त्यामुळे कुठेतरी त्यांचा जो सर्वे तो तकलादू आहे. जे काही रिझल्ट येईल तो 4 जूनला येईल. आणि आज संध्याकाळी उद्यापर्यंत आमचा जो अंदाज आहे आकडेवारीचा तो 100% रिअलिस्टिकली सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांशी बोलून मी आपल्याला सांगतो. खडकवासला काय म्हणले? कमल जनरली कीचड़ में होता है, लेकिन कमल एक फूल असतं. पण आता त्यांना कुठेतरी जाणवलं असेल
कि कमल का फूल जो कीचड़ में है एक्चुअली वो कीचड़ में है और कमल के फूल को ढूंढते ढूंढते वो आए लेकिन दुर्दैव असं की त्यांचा टाइम खराब होता त्यांना कमळचं फूल दिसलं नाही त्यामुळे ते तसेच निघून गेले असे एक नाही असे कदाचित लाखभर लोक असतात अनेक निवडणुकीत तुम्ही घडी पुढचं बटन दाबून मतदान केलं असेल मात्र यावेळेची निवडणूक थोडी वेगळी घडी सबऑर्डिनेटने बॅलेट पेपरवर मशीनवर पण दुसऱ्या तुम्हाला जे काही तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यावर तुम्ही बटन दाबलं त्यावेळेस काय भावना होती ते सगळं बघून नाही उलट आमच्यासारख्यांचं एक वेगळं मत झालेलं आहे तसं बघितलं तर टेक्निकली विचार तोच पार्टी नवीन चिन्ह नवीन आम्ही पण नवीन त्यामुळे पूर्वी काय व्हायचं या सर्व नेत्यांनी ज्या काही गोष्टी पूर्वी केल्या होत्या ज्याच्यामुळे मोदी साहेब बोलायचे देवेंद्र फडणवीस साहेब बोलायचे मीडिया आमच्यावर बोलायची त्यामुळे आम्ही काहीतरी चांगलं बोलायला जायचो तेव्हा मागचं उन्हा धुणं काढलं जायचं आता हे सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे उलट नवीन बटन दाबताना एक वेगळा अभिमान तिथं वाटतो पण जसं लोकसभा इलेक्शन हे होईल तेव्हा ते जे पूर्वीचं आमचं चिन्ह आहे 100% कोर्टाच्या माध्यमातून त्याचा जो टाइम आहे तो आम्ही बंद पाडू डॉक्टरांनी सांगितलं 4-5 दिवस तुम्ही विश्रांती घ्या पण साहेब ऐकतील ते साहेब कुठले आता इलेक्शनचा काळ असल्यामुळे औषधं घेऊन पवार साहेब उद्यापासून प्रचाराला निघत आहेत परवा सुद्धा जेव्हा ते बारामतीला आले होते इंदापूरला आले होते त्यांनी अँटीबायोटिक खाल्लं होतं त्यामुळे स्टेजवर बसून तुम्ही जर बघितलं तर त्यांना झोप येत होती त्याच्याच बरोबर गेले 20 दिवस 4 तास साहेब झोपलेले आहेत आणि मग या वयामध्ये 4 तास झोपणं 3 सभा 25 बैठका याच्यामुळे एक्झर्शन झाले कणकणी वाढली होती इन्फेक्शन वाढले पण साहेब काय ऐकणार नाही शेवटी साहेब कोणाचं प्रतीक आहे तर स्वाभिमानी मराठी माणसाचं प्रतीक आहे आणि मराठी माणूस कधी शांत बसत नाही हे तुम्हाला उद्यापासून त्या ठिकाणी दिसेल सुप्रियाताई जेव्हा गेल्या वेळेस लोकसभेसाठी उभ्या होत्या तेव्हा खडकवासला मतदारसंघाच्या जवळ राज ठाकरे साहेबांची खूप मोठी सभा झाली इतकी मोठी सभा झाली आमची अपेक्षा होती की ते मोदी साहेबांच्या विरोधात बोलले त्यामुळे आमच्याकडे कुठेतरी लीड वाढेल का काय असं आम्हाला वाटत होतं पण एकच असा मतदारसंघ आहे जो 60,000ली मायनस आहे त्यामुळे मी उलट म्हणेल एक कशाला 100 सभा या राज ठाकरे साहेबांच्या घ्याव्यात त्याचा फायदाच झाल्याशिवाय राहणार नाही कुणी हा नाही काय झालं मी काय ते बघत नाही आणि ते जेव्हा नंतरचं इलेक्शन असेल तेव्हा ते नंतर बघेल पण मला जे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं खाली काही त्यांच्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांनी कॉमेंट सुरू केल्या होत्या की भावी आमदार म्हणजे खडकवासल्याच्या भावी आमदार आणि त्याला प्रतिउत्तर तिथं असणारे त्यांचे जे महायुतीतले कार्यकर्ते इतकं घाण लेवलला द्यायला लागले इतकं विचित्र लेवलला द्यायला लागले पर्याय राहिला नाही त्यामुळे भावी आमदारांना आणि भावी कॉर्पोरेटरला कुठेतरी त्यांचं ट्विट डिलीट करावं लागेल अग्रवाल प्रांजल अग्रवाल इथं बसलेत नाही अजून काय बोला की मी बोलतो तुम्ही मला सांगा जेव्हा आम्ही आकडे ऐकतो 200 कोटी 300 कोटी दादा बरोबर म्हणाले माझं डोकं फिरलंय एवढे मोठे आकडे एका इलेक्शनसाठी एवढा मोठा आकडा जर आमदारकीसाठी दादानी वापरला असताना 144च्या पुढे आम्ही गेलो असतो एक हाती सत्ता आली असती आजही दादा मुख्यमंत्री झाले असते आज बहिणीला पाडायला पूर्वी तुम्ही कधी असं काही केलं नव्हतं एक तर पवार साहेबांना या गोष्टी आवडत नाही आणि तुम्ही आज बहिणीला पाडण्यासाठी तिथं ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करता आणि दुर्दैव असं की बहिणीला पाडण्यासाठी 6 महिने आधी अख्खी यंत्रणा दादा घेऊन गेले ठीक आहे घेऊन गेले आम्हाला असं वाटलं की तिसऱ्याला कोणाला तरी तिथं संधी देतील पण घरच्याच एका व्यक्तीला तुम्ही संधी देता म्हणजे बहिणीने तुमच्यावर जो विश्वास टाकला तुम्ही विश्वासघात केला अख्खी यंत्रणा नेली आणि स्वतःच्याच घरातल्या व्यक्तीसाठी वापरली ह्याच्यावरनं कळतं की तुम्हाला मोठं कुटुंब हे स्वतःचं कधीच वाटलं नाही तुम्हाला जे तुमचं छोटं कुटुंब आहे हेच जास्त महत्वाचं वाटतं आणि दादा एका ठिकाणी बोलताना 2 गोष्टी बोलल्या की पवार साहेब हे माझं दैवत होते
म्हणजे पूर्वी देवत होते, आता नाहीयेत. म्हणजे सहसा लोक देवत कधी सोडत नाही, पण इथं दादानी दैवत सुद्धा सोडलेलं आहे. आणि दुसरं, 17 वर्षापूर्वीच हा निर्णय मी घ्यायला पाहिजे होता. म्हणजे 17 वर्ष झालं साहेबांच्या विरोधात अजितदादांच्या मनामध्ये एक द्वेष होता, जो 17 वर्षानंतर म्हणजे सगळी पदं घेतल्यानंतर आणि वय बघून मग आज त्यांनी तो निर्णय हा घेतला. म्हणजे इतकं स्वतःचा विचार नाही तर स्वार्थी विचार दादा करतील हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधी वाटलं नाही. खूप वाईट वाटतं. अंदाजे या मतदारसंघात किती पैसे वाटले आणि एका मताला किती भाव खाला? आम्हाला जे कळालेलं आहे, जे लोकांकडनं कळलं आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत, 2500 कमीत कमी एका मताला, जास्तीत जास्त 5000 त्या पुढेही काही नेत्यांना दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत. तुम्ही कुठल्या वस्तीवर आहात, तुम्ही कुठल्या झोपडपट्टीमध्ये आहात, तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहत असाल तर सगळ्यात कमी 2500. तुम्ही जरा बऱ्या घरीमध्ये राहत असाल, तुमच्याकडे गाडी असेल, मोटरसायकल असेल तर तुम्हाला मग 5000 रुपये. म्हणजे पैसे देताना सुद्धा यांनी तिथं भेदभाव केलेला आहे, असं त्या ठिकाणी आहे. आणि आकडा खूप मोठा आहे, 200 कोटीच्या पुढे जाईल का काय असं वाटतं. प्रश्न नाही नाही, अजून 1 तासाने बघा, अजून ट्विट करतो. नाश्त्याची व्यवस्था कुठले मुद्दे, कोण मुद्द्याचं बोललं? जेवण करू का तुमचं? नाही, इथे येते नाश्ता चहा पाणी सगळं इथे येते.